तो इलिगो बच्चो, तर आज आपण बघणार आहे 10th स्टँडर्डचा हेरिडिटी आणि इव्होल्युशन लेसन नंबर 1 आहे 10th स्टँडर्डचा. तर हेरिडिटी म्हणजे काय? हेरिडिटी म्हणजे ट्रान्सफर ऑफ जेनेटिक और बायोलॉजिकल कॅरेक्टर फ्रॉम वन जनरेशन टू द अनदर जनरेशन, त्यालाच काय म्हणतात हेरिडिटी. आणि इव्होल्युशन म्हणजे काय? ग्रॅज्युअल चेंज इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. आता ही लिव्हिंग ऑर्गॅनिझम कशामुळे फॉर्म झाली? तर लिव्हिंग ऑर्गॅनिझम एक स्पेसिफिक सबयुनिट म्हणजेच एका सेल पासून ही लिव्हिंग ऑर्गॅनिझम काय झाली? फॉर्म झाली. तर सेल काय? अ सेल इज अन बेसिक स्ट्रक्चर अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ. सेल काय आहे? एक बेसिक स्ट्रक्चर अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ आहे. आणि ते सेल एकत्र येऊन काय बनवतात? ते सेल एकत्र येऊन काय बनवतात? टिश्यू बनवतात. आणि ते टिश्यू काय करतात? एक स्पेसिफिक फंक्शनिंग करतात लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये. अ ग्रुप ऑफ सेल विच कम्स टुगेदर विच परफॉर्म अ स्पेसिफिक फंक्शन. तर सेलमध्ये काय असतो? सेलमध्ये न्यूक्लियस असतो. सेलमध्ये न्यूक्लियस असतो. न्यूक्लियसमध्ये काय असतात? न्यूक्लियस असल्यावर काय होतो? क्रोमॅटिन फायबर फॉर्म होतात. आणि तो क्रोमॅटिन फायबरमुळे डीएनए काय होतो? कंडेन्स होतो. जर डीएनए कंडेन्स झालं काय होतं? दोन क्रोमोसोम एक्स अँड वाय क्रोमोसोम फॉर्म होतात. आणि ही काय होती? सेलची डिव्हिजन होती. डीएनए होतो. डीएनए फॉर्म होतो. डीएनए काय? डीएनए ही डायरायबोन्यूक्लिक ऍसिड आहे. डीएनए काय होतो? फॉर्म होतो. नंतर हा काय होतो? सेल बनतो. सायटोप्लाझम मध्ये न्यूक्लियस असतो आणि काय होतो? सेल बनतो. आता हेरिडिटी म्हणजे काय? हेरिडिटी म्हणजे सांगितलं की हेरिडिटी म्हणजे ट्रान्सफर ऑफ जेनेटिक असू दे, बायोलॉजिकल कॅरेक्टर असू दे, थ्रू ऑफस्प्रिंग्स म्हणजे जेनेटिकली पॅरेंटकडून ते मिळणार आहे. ते काय होणार? ट्रान्सफर कशात होणार? ऑफस्प्रिंग मध्ये होणार. म्हणजेच मदरच्या ओव्ह्यूलमुळे रिप्रोडक्शन होऊन फादरचा स्पर्म होऊन काय भेटतं? ऑफस्प्रिंग थ्रू हेरिडिटी होते. हेरिडिटी म्हणजे काय? एखादं क्रोमोसोमचं कॅरेक्टर म्हणजे डीएनए असू दे, काही असू दे, ते काय होणार? एका जनरेशन मधून काय होणार? पिढ्यान ते काय होणार? पास होणार. त्यालाच काय म्हणतात? हेरिडिटी म्हणतात. हेरिडिटी काय आहे? द हेरिडिटी इज अ ट्रान्सफर ऑफ कॅरेक्टर फ्रॉम पॅरेंट टू देअर चिल्ड्रन. त्यांच्या पॅरेंट्सकडून त्यांच्या चिल्ड्रन सुद्धा ते काय भेटणार? ऑफस्प्रिंग थ्रू हेरिडिटी होणार. तर त्याच्यानंतर काय? डीएनए. डीएनए म्हणजे काय? डीएनए एक क्रोमोसोमचा कंटेंट असतो. तर डीएनए काय? डीऑक्सीरायबोन्यूक्लिक ऍसिड. डीएनए स्टँड्स फॉर डीऑक्सीरायबोन्यूक्लिक ऍसिड. तर डीएनए आता कसा दिसतो? डीएनए हा डबल स्टँड असतो. हा डबल स्टँडेड आहे आणि तो हेलिक्स शेप मध्ये आहे. हेलिक्स शेप मध्ये तो डीएनए असतो. आणि वॉटसन आणि ग्रिक हे दोन वेल नोन सायंटिस्ट होते. त्यांनी काय केलं? डीएनए हे मॉडेल काय केलं? इंट्रोड्यूस केला. ओके. आणि डीएनएलाच आपण काय म्हणतात मास्टर मॉलिक्यूल. जे ते ह्युमन बीइंग मधले सेल आहे ते कशामुळे कंटेंट होतो? तो डीएनए मुळे कंटेंट होतो. आणि जो तो स्मॉल सेगमेंट आहे, सेगमेंट जो प्रेझेंट असतो जीन थ्रू, त्या जीन काय असतो? स्मॉल सेगमेंट असतो. डीएनएचा स्मॉल सेगमेंट कोण असतो? तर डीएनएचा स्मॉल सेगमेंट काय असतो? जीन असतो. आता डीएनए मध्ये काय प्रेझेंट असतात? डीएनए मध्ये प्रेझेंट असतात काही न्यूक्लियोटाइड प्रेझेंट असतात. ओके. ॲडेनिन, गायनिन, सायटोसिन, थायमिन हे काय डीएनएचे प्रकार आहेत. त्यात काय असतात? ते न्यूक्लियोटाइड प्रेझेंट असतात. तर ॲडेनिन ही कायची पेअर असते? ॲडेनिन ही नेहमी थायमिनची पेअर असते. आता डीएनए हे नेहमी पेअर असतो. तो डबल स्टँड असतो. डबल स्टँड असल्यामुळे त्यात काय असते? नेहमी एक पेअर असते. तर ॲडेनिन ही कायची पेअर आहे? थायमिनची पेअर असते. आणि गायनिन ही काय असते? सायटोसिनची पेअर असते. आता त्याच न्यूक्लियोटाइडच्या स्ट्रक्चरमध्ये नायट्रोजन हा बेस, नायट्रोजनचा बेस आणि फॉस्फेट, जो तो नायट्रोजनचा बेस असतो आणि फॉस्फेट असतो, तो एकत्र येऊन काय बनवतात? पेंटोज शुगर बनवतात. हा नायट्रोजनचा बेस आणि हा फॉस्फेट मॉलिक्यूल एकत्र येऊन काय बनवतात? पेंटोज शुगर बनवतात. आणि डीएनए हे काय? जेनेटिकली काय इन्फॉर्मेशन कॅरी करतो पॅरेंट्स टू ऑफस्प्रिंग कडे. ओके. डीएनएचा भाऊ दुसरा आहे आरएनए. तर आरएनए कशात? 3 याच्यात आरएनए काय होतो? डिवाइड होतो. तर आरएनए, एमआरएनए, टीआरएनए, आरआरएनए हे आरएनएचे प्रकार आहेत. तर एमआरएनए म्हणजे काय? मेसेंजर आरएनए म्हणजे तो काय पाठवतो? सेल थ्रू ट्रान्सफर काय करतो? मेसेज ट्रान्सफर करतो. आणि टीआरएनए काय करतो? ट्रान्सफर करतो. आणि आरआरएनए काय? रायबोसोमल आरएनए. हे आरएनएचे 3 प्रकार आहेत. एमआरएनए, ट्रान्सफर मेसेंजर आरएनए, ट्रान्सफर आरएनए, रायबोसोमल आरएनए. तर त्यातच काय असतं? हा आरएनए लार्ज सब युनिट आणि स्मॉल सब युनिट असतात रायबोसोमची. तर त्याच्यानंतर काय असतं? 3 प्रोसेस ऑकर्स होते त्याच्यात.
ट्रान्सलेशन, ट्रान्सलोकेशन, ट्रान्सक्रिप्शन हे प्रोसेस ऑकर होतात. तर ट्रान्सलेशन ह्या प्रोसेसमध्ये काय होतं, tRNA ची ही प्रोसेस आहे ट्रान्सलेशन. सर्वात आधी ही ट्रान्सलेशन प्रोसेस ही सायटोप्लाझम मध्ये होते. तर प्रोसेस ऑकर्स इन द सायटोप्लाझम अँड mRNA फॉर्म अ न्यूक्लियस. mRNA काय फॉर्म करतो या टायमिंगला ट्रान्सलेशनच्या प्रोसेसमध्ये mRNA एक न्यूक्लियस फॉर्म करतो. असा mRNA काय फॉर्म करतो, न्यूक्लियस फॉर्म करतो आणि mRNA कम्स इनटू द सायटोप्लाझम आणि तो mRNA कुठे जातो, या सायटोप्लाझम मध्ये जातो. आणि कोडॉन ऑफ ईच अमिनो ऍसिड कंसिस्ट ऑफ 3 न्यूक्लियोटाइड. ज्या त्या कोडॉन मध्ये अमिनो ऍसिडच्या कोडॉन मध्ये 3 न्यूक्लियोटाइड असतात नेहमी, त्यालाच काय म्हणतात, ट्रिपलेट कोडॉन. Okay, and tRNA has an anticodon which has comes to the codon of mRNA. tRNA ला काय असतो, एक प्रकारचा अँटीकोडॉन असतो. ओके, असा दिस इज अ सायटोप्लाझम. mRNA tRNA पर्यंत काय होतो, येतोय. ओके, प्रेझेन्स ऑफ 2 टाइप ऑफ RNA. RNA मध्ये आणि ते इम्पॉर्टंट रोल प्ले करतात. लार्ज सब युनिट अँड स्मॉल सब युनिट इम्पॉर्टंट रोल प्ले करतात. आणि दिस इज अ ट्रिपलेट कोडॉन ऑफ सेट ऑफ 3 न्यूक्लियोटाइड असतात. AUGC अँटीकोडॉन वाइज RNA च्या सब युनिट मध्ये ते काय असतात, प्रेझेंट असतात. ना प्रोटीन सिंथेसिसची प्रोसेस आहे. तर प्रोटीन फर्स्ट ऑफ ऑल काय, प्रोटीन हा एक मॅक्रो मॉलिक्यूल आहे, सिंगल मॉलिक्यूल आहे प्रोटीन. आणि प्रोटीन हे काय, एक प्रकारची चेन आहे अमिनो ऍसिडची. तर या प्रोटीन सिंथेसिस मध्ये काय होतो, सेंट्रल डोग्मा होतो. जर तुमचा प्रोटीन सिंथेसिस हा DNA पासून ते RNA पर्यंत जातोय, म्हणजे प्रोसेस मधून DNA थ्रू RNA जातोय, तर तेव्हा काय होतो, सेंट्रल डोग्मा होतो प्रोटीन सिंथेसिसच्या वेळेस. ओके, आणि चेन असते एक अमिनो ऍसिडची पेप्टाइड बॉन्डची काय असते, ही चेन असते. ओके, 3 स्टेप्स असतात सांगितलं, ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन, ट्रान्सलोकेशन. ओके, ट्रान्सक्रिप्शन ही काय फर्स्ट प्रोसेस आहे. त्या प्रोसेस मध्ये काय होतं, ट्रान्सलेशनच्या प्रोसेस मध्ये, ट्रान्सक्रिप्शनच्या प्रोसेस मध्ये प्रोटीन हा काय होतो, सिंथेसाइज होतो. आणि ही प्रोसेस पुढे ऑकर होते, ही प्रोसेस न्यूक्लियस मध्ये ऑकर होते. आणि इन दिस प्रोसेस RNA पॉलिमरेज प्लेज अन इम्पॉर्टंट रोल टू सेपरेशन ऑफ DNA स्ट्रँड. 3 प्राइमचा RNA पॉलिमर काय करतो, इम्पॉर्टंट रोल प्ले करतो DNA स्ट्रँडला काय करण्यासाठी, सेपरेट करण्यासाठी. 3 प्राइम OH चा तो काय करतो, प्रोव्हाइड करतो. त्याच्यामुळे काय होतो, DNA स्ट्रँड हा काय होतो, सेपरेट होतो, रेप्लिकेटेड फोक होतो. आणि सुपर हेलिक्सिंग रिलॅक्सिंग एन्झाइम काय होतो, रिलीज होतो. त्याच्यामुळे काय होतो, DNA काय होतो, सेपरेट होतो. आता ट्रान्सलोकेशन बद्दल. ट्रान्सलोकेशन काय, द रायबोसोम कीप्स ऑन मूव्हिंग फ्रॉम वन एंड टू RNA. तो रायबोसोम असतो RNAचा, तो रायबोसोम काय करतो, एका जागेपासून दुसऱ्या जागेपर्यंत नुसतं पास होत जातो. स्टार्ट पासून ते एंड पर्यंत. द डिस्टन्स ऑफ वन ट्रिपलेट कोडॉन इज कॉल्ड ट्रान्सलोकेशन. तर तो रायबोसोम एका पॉइंट टू दुसऱ्या पॉइंट मध्ये जातो, त्याचं डिस्टन्स, तो लोकेशन म्हणजे तो किती डिस्टन्स, किती अंतर पार करतोय, त्यालाच म्हणतात ट्रान्सलोकेशन. त्या रायबोसोमचा वन एंड फ्रॉम अनदर एंड, तो ट्रान्सलोकेशन मधला तो डिस्टन्स केवढा आहे त्याच्यावर ते डिपेंड करतं. त्यालाच काय म्हणतात, ट्रान्सलोकेशन. सच मेनी चेन्स कम्स टुगेदर टू फॉर्म अ कॉम्प्लेक्स प्रोटीन. असे चेन एकत्र येऊन काय बनवतात, ट्रान्सलोकेशनचे एक कॉम्प्लेक्स चेन बनवतात. Okay, the protein is an console which functioning of body of living organism. प्रोटीन हे लिव्हिंग ऑर्गॅनिझम साठी गरजेचे आहे आणि ते काय करतं, स्पेसिफिक फंक्शनिंग ह्युमनच्या बॉडीमध्ये काय करतं, प्ले करतं. म्युटेशन म्हणजे काय, सडन चेंज बॉडीमध्ये डीएनएच्या जेनेटिक्स सडन चेंज इन एनी जेनेटिक मध्ये कुठलाही चेंज झाला डीएनएच्या जेनेटिक्स मध्ये, सिक्वेन्स मध्ये वर खाली झाला, तर त्याला काय म्हणतात, सडन चेंज ऑकर इन द जीन. त्यालाच काय म्हणतात, म्युटेशन म्हणतात. तर म्युटेशन 2 टाइपचे म्युटेशन असतात. एक नॅचरल म्युटेशन असतो आणि एक आर्टिफिशियल म्युटेशन असतो. नॅचरल म्युटेशन नॅचरली होणार, आर्टिफिशियल मध्ये ह्युमनचं काहीतरी चूक असेल त्याच्यामुळे आर्टिफिशियल मेथडनी आर्टिफिशियल होणार. तर म्युटेशनचं एक्झाम्पल हे बघा, ए ची चेन. ओके, डीएनए मध्ये चेन कसे असतो, ए ला नेहमी काय असतो, डबल स्टँड मध्ये
ला नेहमी टी पेअर असतो आणि जी ला नेहमी सी पेअर असतो, टी ला टी असतो. आणि इकडे काय झालं, म्युटेशन प्रोसेस झाली. म्युटेशन प्रोसेस का झाली, कारण इकडे वेगळा आला, सी ला नेहमी जी असतो पण इकडे काय आलं, ए आलं, म्हणून काय झालं, चेंज झालं सिक्वेन्स मध्ये. जीन काय झाला, हे जीन आहे, जीन मध्ये काय झालं, चेंज झाला, म्हणून काय झालं, म्युटेशन क्रिएट झालं. ओके, द म्युटेशन आर इम्पॉर्टंट फॉर द इव्होल्युशन बिकॉज दे क्रिएट अ न्यू व्हेरिएशन. आणि म्युटेशन हे गरजेचं आहे एन्व्हायरमेंटसाठी. ते काय करतात, न्यू व्हरायटी फॉर्म करतात. म्हणजे एखाद्या चुकनी वेगळे फंक्शनिंग, वेगळे व्हरायटी ह्युमन बीइंगचे काय होऊ शकतात. म्हणजे कुठल्याही जीन असू दे, कुठलाही ॲनिमल असू दे, काही फॉर्म होऊ शकतं. तर म्युटेशन हे काय आहे, एन्व्हायरमेंटसाठी, इव्होल्युशनसाठी, प्रोसेससाठी म्युटेशन हे गरजेचं आहे.